हालो हालो रसिकजन हो, त्याप्रमाणे आमच्या दोन्ही शाहिरांना पहिल्या बारीला जसं सहकार्य केलात तसंच आमच्या दुसऱ्या बारीला सहकार्य करायला अशी आशा बाळगून माझ्या दुसऱ्या बारीला सुरुवात करतो. हॅलो. तत्पूर्वी या आताच्या नृत्याला माझे परममित्र संतोष गुरु यांच्याकडून 400 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. तसेच बाबल्या बडेकर यांच्याकडून स्त्रियांसाठी 200 रुपये बक्षीस आले. मंडळ मी आभार आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रसिकजन हो, गुरु परंपरा म्हटली की गुरुवर्य वाचतात आणि त्यांची वंशावळ चालत चालते. त्याचप्रमाणे या ठिकाणी आलेले माझे जे तुषारजी पंजेरे बाबा यांना शाहिरी मानाचा मुद्राव करतो. मालक साहेब यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करतो. तसेच माझे वाचतात या ठिकाणी येऊन प्रश्नावर चर्चा करणार आहे. शाहीर करबडे प्रभार करबडे. हॅलो.
सर्व उपस्थित रसिक प्रेक्षकांना प्रभाकर कळंबडेचा मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे आजचा हा कार्यक्रम आयोजित करणारे नवतरुण ग्रामस्थ मंडळ कोसरी भोजवाडी यांनी, गांगेश्वर नाच मंडळ लांजा रत्नागिरी यांनी श्री गजाननाच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यांची इच्छा पूर्ण हो अशी त्या गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो. माझे परममित्र महान शाहीर बाबा पंधेरे म्हणजेच मधुकर पंधेरे बुवा, मी त्यांना गुरु समान मानतो. त्याचप्रमाणे शाहीर मधुकरजी पंधेरे, आपल्या तुषारजी पंधेरे यांचे सुद्धा आभार मानतो. त्यांच्याबरोबर आमचे कार्यक्रम आम्ही जोडीने केलेले आहे. आमच्या प्रश्नावर त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. बुवा, तुमच्याबरोबर बाऱ्या करताना तुमच्यावर सुद्धा हा विषय मी सोडलेला आहे असं मला आठवत आहे. स्वर्गीय लोकशाही मानकर बुवा, घाणेकर बुवा असे अनेक नामवंत बुवा झाले. आज 42 वर्ष मी गातोय. 42 वर्ष हा प्रश्न मी गातोय. त्यात पूर्वी माझे गुरुवर्य सखाराम बुवा, जनार्दन बुवा यांनी हा आज 48 वर्ष प्रश्न चालतोय. माझा प्रश्न आहे, ज्यावेळी कंसाच्या मथुरेवर हल्ला झाला त्यावेळी त्या मंदिरात मूर्तींची चोरी झाली. त्या मूर्तींची लांबी रुंदी किती, त्या मूर्तींची नावं काय, तो हल्ला कोणी केला, कोणत्या वेळी केला, त्यावेळी कोणतं पर्व चालू होतं, नक्षत्र कोणतं. बुवाने, तुषार बुवाने या ठिकाणी विश्लेषण केलं की बरंच समोरच्या बुवांना गुंडाळण्यासाठी बरंच काही केलेलं आहे. बुवा, गुंडाळण्याचा प्रश्नच नाही. जो मी प्रश्न तुम्हाला दिला आहे त्याच्या शब्दाचा सगळा अर्थ माझ्याकडे आहे. पण मलाच खेद वाटतो की माझ्या प्रश्नाचं थातुरमातुर उत्तर देण्यासाठी महान शाहीर तुषारजी पंधेरे या ठिकाणी येऊन त्यांनी वाच्यता केली. हे खरोखर मला खेद वाटला या गोष्टीचा. माझ्या प्रश्नाचं उत्तर एका बाजूला आहे आणि तुम्ही सांगितलं एका बाजूला. मला तुमच्या ग्रंथाचा काहीही उपयोग नाही. तुम्ही ग्रंथ दाखवला तरी मला पटणार नाही. माझ्या प्रश्नाचं उत्तर हे मला पटलेलं नाही. तुम्ही अजून प्रयत्न करा. ज्यावेळी तुम्ही माझ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर द्याल त्यावेळी तुमचा जाहीर सत्कार करीन या रंगमंचावर, अशी आपणा सर्वांसमोर मी आज विनंती करतोय. हा प्रश्न 1 महिन्यापूर्वी मागून घेतला होता बुवांकडनं. 1 महिन्यापूर्वी अभ्यास करून तुम्ही हे उत्तर देताय, हे मला मान्य नाही. माझ्या प्रश्नाचं उत्तर बाजूला आहे. विषयावर वाद करायचा नाही. पण आज इथे आम्हाला प्रश्न दिलाय, हा 1 महिन्यापूर्वी प्रश्न दिलाय. 1 महिन्यापूर्वी प्रश्न काय दिला होता? त्रेतायुगात एक ऋषीपुत्र होता, त्याला 8 पाय होते. त्या अष्टचरणाच्या ऋषीपुत्राला असा एक अद्भुत पुत्र झाला, त्याला 3 शिरे 6 हात होते. अशा त्या पिता पुत्राचं नाव काय? आणि आता आज सकाळी प्रश्न दिलाय पुन्हा फिरवून. हा प्रश्न मोबाईलमध्ये आहे, 1 महिन्यापूर्वी दिलाय आणि आता पळवाट शोधून काढले सकाळी. मी पळवाट अशासाठी म्हणतोय, मला माफ करा, की पंधेरे बुवा म्हणाले की समोरच्यांना अडकवण्यासाठी काहीतरी बरंच काही या प्रश्नात बुवाने केलंय. आता इथे असा प्रश्न आहे, ज्या वेळेला प्रश्नोत्तर दिलं जातं त्यावेळेला बुवांचं नाव असतं. पण आता इथे याच्यावर नवीन एक प्रथा चालू झाली आहे. तुरेवाली शाहीर श्री विजय बुवा भोज त्यांची सही आहे, बरोबर आहे. प्रश्नकर्ता श्री संदीप तू सावंत सही आहे. माझी बुवांना नम्र विनंती आहे, तुमच्या घराण्यात तुम्ही अनेक शाहीर घडवलेत आणि आज नावारूपाला आणलेत, पण ही नवीन प्रथा झाली का? प्रश्नकर्ता ही नवीन प्रथा झाली का? याच्यासाठी मी म्हणतो की याच्यापूर्वी ही प्रथा नव्हती. शाहिरांचंच नाव असायचं. चला, तेही मधुकर बुवानी, पंधेरे बुवानी आपल्या शिष्यांना चांगलं मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. आज सकाळी दिलाय बुवा असे अनेक 3 शिराचे आणि 6 हाताचे पुत्र ग्रंथात मिळतील, पण आमच्या कथेनुसार असतील तर विषय मान्य करू. बरोबर आहे. ही टीप सकाळी तुम्ही देताय.
मग आता तुम्हाला थोड्या वेळाने वाटलं तर तुम्ही आणखी टीप लिहून आणून देणार का इथे? शक्तित्वराचा नियम काय आहे? एकदा दिला एक वचनी एक मुखी, एकदा दिला तो सोडला. त्याच्यात फिरवा चालत नाही. मग हे कशासाठी? हे का? मग ते तुम्ही जो पहिला दिलाय तोच ठेवायला पाहिजे ना. तुम्ही लोकशाहीर आहात, नामांकित आहात. आज आम्ही तुमचं नाव गातो. मग हे नवीन काय आहे फॅड? हे लॉजिक काय आहे? प्रश्नकर्ता श्री संदीप तू सावंत, हे नवीन लॉजिक काय आहे? कुठून आले? नियम काय आहे? हे आम्ही बुवा तुमच्याकडे बघत तुम्हाला पाहत आम्ही आलो आणि आम्ही पुढे वाटचाल केली. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मग हे नवीन काय आहे याची तुम्ही जरा कल्पना द्यावी. आता कुठेतरी कमी पडताय म्हणून ही पळवाट शोधून काढतात. ही अशी पळवाट चालत नाही. तुम्ही जर शक्तित्व तुम्हाला जर जिवंत ठेवायचा असेल आणि तो पुरातन दाखवायचा असेल, आता ह्या कलेला राजाश्रय मिळालाय. आपल्या महाराष्ट्राचे उद्योगमंत्री नामदार उदयजी सावंत आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिषजी शेलार साहेब परवाच रत्नागिरीत आले आणि त्यांचा सत्कार, जाहीर सत्कार होता ना, त्या याला मी हजर होतो. मी त्याचा साक्षीदार आहे. आपली एवढी कला पुढे जात असताना आपण या पळवाटा का शोधतो? आपण कुठेतरी कमी पडतो. असं नाही व्हायला पाहिजे. माझी नम्र विनंती आहे. आता प्रश्नावर विश्लेषण सावंत बुवा करतील. धन्यवाद. पुनश्च सर्वांचे आभार. भोज बुवानी सुंदर कार्यक्रम केला. बुवांचा आवाजही सुंदर आहे. बुवानी तो जतन करून ठेवा आणि अशीच वाटचाल करत राहा. या कलेची सेवा करा एवढी त्यांना विनंती करतो आणि मी माझी सुट्टी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार मंडळी. संदीप माने साहेब युवा उद्योजक डोंबिवली आणि विनय बने लेखक गीतकार शशिकांत डाबळे यांकडून 501 वर बक्षाला मंडळाने आभार आहोत. धन्यवाद. रसिकजन हो, माझे गुरुवर्य वाजदा बोलले तुमच्याशी. बुवा, मला तर वाटतं की मी ज्यावेळी कार्यक्रम घेतला तेव्हा संदीप भोजबुवाला सांगितलं की मी समाधानी आहे की पंधरे बुवांच्या आश्रयाखाली एखादा प्रतिस्पर्धेशी कार्यक्रम करतोय, म्हणजे मला काहीतरी शिकायला भेटेल. बुवा, हॅलो. हॉलमधून एक आता सूचना आलेली आहे. नाट्यगृहामध्ये खाद्यपदार्थ खाण्यास सक्त बंदी आहे आणि या शिस्तीचं सर्वांनी पालन करावं, नाहीतर फाईन लागू होतोय असा आता मेसेज आला. अनाउन्समेंट करायला सांगितले म्हणून मी पुन्हा आलोय. तर कृपया कोण खात असेल तर त्यांनी बाहेर जाऊन खावं. इकडे अलाउड नाही आहे. तुम्हाला फाईन बसेल. याची कृपया सर्वांनी काळजी घ्या. धन्यवाद. आमचे परममित्र प्रदीप कवचेगाव पंडोरे यांच्याकडून 501 वर बक्षाला मंडळाने आभार. धन्यवाद. तर भोजबुवा, तुम्ही जो प्रश्नाचं उत्तर दिलात तो आम्हाला पटलेला नाही. आमच्या वाचनाने सांगितलेलं आहे. तत्पूर्वी तुमच्या हाताचे वाचक ग्रंथ उपासक बुवा, एक लक्षात घ्या, ग्रंथ उपासक नसतात, ग्रंथ वाचक असतात याची नोंद घ्या, कारण आम्ही लहान आहोत. तर बुवांचा प्रश्न असा आहे बघा. त्रेतायुगात एक ऋषीपुत्र होता, त्याला 8 पाय होते. त्या अष्टजनाच्या ऋषीपुत्राला एक अद्भुत पुत्र झाला. बुवा इथेच बरं थांबतो. ऋषीपुत्राच्या पुत्राला बाईशिवाय झाला का बुवा? पंधरे बुवांची आम्ही टीका किंवा चुका काढणं आम्हाला बरोबर वाटत नाही. तर बुवा, अद्भुत पुत्र झाला. त्याला 3 शिरे 6 हात होते. तर अशा पिता पुत्राचे नाव काय? बुवा, रावणंग बुवाची मंडळी आहे आणि लांजा राजापूरचा वाघ आहे. वाघ शास्त्रात माझ्याशी नाद करू नका. बघा, त्या ऋषीपुत्राचं नाव त्रिशिरा. त्या ऋषीपुत्राचं नाव त्रिशिरा आणि जो ऋषी होता त्याचं नाव त्वष्टा बुवा. हा एका ग्रंथातला झाला. बुवा, दुसरा ग्रंथ घे, वाल्मिकी रामायण. त्या ऋषीपुत्राचं, त्या विश्वासा ऋषीचं वंश म्हणजे त्रिशिरा. हे बुवा उत्तर झालं. बुवा, जर ग्रंथ उपासक असाल ना तर रंगभूमीवर शपथ घेऊन सांगा की प्रश्न काढताना अनेक भाग वाचा. तर बुवा, अष्टवक्र सोडून
ते त्रेतायुगामध्ये ऋषी होता, त्याचे नाव ब्रह्म ऋषी होते. लिहून घ्या आणि फुसफुसफुसा. हा, अष्ट म्हणजे काय? 8 आणि चरण म्हणजे पाय किंवा शारीरिक वेदना असा अर्थ होतो. हे मुग्धल पुराणामध्ये बुवा 2 ग्रंथाची नावं सांगितली. आणि तिसरा ग्रंथ काय बुवा? आणि ज्या मुलाचे नाव त्याला 3 मुखे 6 हात होते, हे भगवान गणेशाचे 32 अवतारातील 28वे रूप होते, त्याचे नाव त्रिमुखे होते. गणपती आणि हे 3 मुखे म्हणजे सत्व, रज आणि तमस. बुवा किती उत्तर हवेत? आणि घ्या बुवा परत अजून घ्या आरपार. सत्व, रज, तमस. सत्व चांगुलपणा आणि संगुळपणा, रजस उत्साह कृती, तमस ज्ञान आणि निष्कर्षपणा. गणपती या अवतारामध्ये 3 गुणाच्या नियंत्रक आहेत बुवा. आणि 4थ्या कथेनुसार, दुसऱ्या एका कथेनुसार त्रियुग म्हणजे इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती. हे बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर झालं. आणि संदीप बुवा वाचक असाल, नीट लक्षात घ्या. मी आताही सांगतो, या तिकीटवर माझ्या रसिकांनी जर पाहिलं तर 15 बुवांची मंडळी आणि हा आमचा चमचा कशाला. बोध बुवांचा सुंदर कार्यक्रम. मी आधी त्या गणपती बाप्पाला विनंती करतो की बोध बुवांचा आवाज आणि तो संघ असा ठेवावा. मग त्या एवढ्या उत्कृष्ट कार्यामध्ये हा गणपती बाप्पाचं उत्तेजन ठरवण्यामध्ये ह्याची काही गरज आहे का? बुवा कधीही भेटू शकता, आपण आंडू पाठू नाही. बुवाला बारीला सुरुवात करतो, बघ कशी बारी करतो ती. बुवा तुम्ही गण, तुम्हाला माझ्या गणाचा गाभा भेटला नाही. परत सांगतोय, अकार उकार मकार तिथून झाला ओंकार. 3.5 अक्षराचा कणू करा अनुस्वार. बुवा तुम्हाला नाही जमलं. आणि तुम्हाला दुसरा प्रश्न दिला होता की कृष्णाची मुरली हरवली, ती केव्हा आणून दिली आणि राजेने स्वर कधी ऐकली. काय बुवा केलं? बारी करताना सावन बुवाशी नाद करायचा नाही. आणि बुवा सांगतो मला टाइम भेटत नाही म्हणून. का? आम्ही आलतू फालतू घालता म्हणून स्टेजवर नाही बुवा. याचा सरळ कापायची आपली तयारी आहे. आणि बुवा तेही शास्त्रात, मला वैयक्तिक कोणाला काय बोलायचं नाही. तुम्ही काय म्हणताय की आताच्या मुला बुवा चांगली नोकरी कर, चांगल्या माणसांशी वाग, व्यसनच्या बाहेर जा, तेव्हा तुला कोणतरी मुलगी देईल बुवा. कारण गणपती बाप्पाला आळवून तुम्हाला मुलगी भेटणार नाही बुवा. कारण या भूमीवर पाप वाढले, पाप. कारण आई त्याला आई नाही, बाबा त्याला बाबा नाही आणि बहीण त्याला बहीण नाही. म्हणून बुवा
का तुम्हाला मुली भेटत नाही हे माझं तुमच्या प्रश्नाचं उत्तर. कारण माझ्याकडे फक्त 5 मिनिटं आहे, कशी वाट लावतो बघ. संजय सनगरे यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीला मंडळाला मी आभार आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थांबा जरा ठुसका देतो. तुला टाईम लागणार नाही, हे मला टाईम लागणार नाही. सुंदर कार्यक्रम चालू असताना आता घे. हे मला टाईम लागणार नाही, तुलाही त्याचा आपटायला. अरे ओ आशिक वाईला घेऊन जाईन राधापुराला. अरे ओ आशिक वाईला घेऊन जाईन राधापुराला. आशिक वाईला आज या गावानं आयोजित केलेला कार्यक्रम आहे. त्या गावासाठी मला अशा शाहिरांना मी घाबरत नाही, मी अशी गाणी मारत नाही, मला ते आवडत नाही. कारण मी एक प्रबोधन करणारा शाहीर आहे. म्हणून काय म्हणतोय बघा. कोचरी गावाचा, या गावाचा राखी तो मान. कोचरी गावाचा, त्या गावाचा राखी तो मान. गांगेश्वराचं तिथं मंदिर आहे छान. मंदिर आहे छान. भोजवाडीचा देवा ठेवावा सम्मान. भोजवाडीचा देवा ठेवावा सम्मान. गांगेश्वराचं तिथं पवित्र आहे नवरा जरी बेवडा असला तरी चालेल, पण ती बायको त्याला प्रयत्न करते की पंढरपूरला नाही तर. पण एक मिनिट बघा,
अवश्य आयुर माझ ओ बेवड्यांसाठी अवश्य आईर माझ ऐकून तुम्ही घ्याल का येता वारीला पंढरीला याल का तुम्ही याल का तुम्ही याल का तुम्ही याल का वारीला रसिकजन हो